भिवंडी तालुका सारंग गांव में एकवीरा आई मित्र मंडल सारंग गांव द्वारा भिवंडी तालुका के सारंग गांव श्री हनुमान मंदिर से श्री क्षेत्र कारला तक आई एकवीरा की भव्य पालकी पदयात्रा 16 का आयोजन आज दिनांक 26 दिसंबर 2024 को बड़े हर्षोल्लास के साथ निकाला गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर आई एकवीरा माता भक्त व सारंग गांव ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य।
5वं वर्ष आहे. खरंच या गावातून प्रतिसाद बरोबर आहे की 3 वर्ष झाली की एवढं या वर्षी भरपूर प्रतिसाद आणि त्या देणगीदारांचं जे आम्हाला जे पैसे जे दान धर्म किंवा हे तांदूळ वगैरे दिलं त्यांचं सर्वांचा आभार. त्यांच्या एक आभार म्हणजे यांच्या प्रयत्नाने आमचा यश खरोखर आज आईच्या चरणी आम्ही आज जाणार आहे की आईला एकच विनंती करतो की एवढं पदाधिकारी की त्यांना सर्वांना द्यावं हीच आमची आई एकवेळी त्यांनी प्रार्थना. व्यवस्था म्हणजे एकदम चांगलीच असतो आमची जेवायची. कुठल्याच गोष्टीची आमची कमतरता होत नाही. हीच आईला सांगतो कुठेतरी आमची चुकी होत असेल ती माफ करावी. तर एकच की गावाचा एकोबा की याच्याने कुठलाही पक्षपात करू नये, गावाचा एकोबा व्हावा हीच आमचे सर्वप्रथम सर्व आमच्या पदयात्रेचे विशेष आभार. त्याच्यानंतर ग्रामस्थांनी जेवढा आम्हाला सगळा सपोर्ट केलेला आहे त्या सपोर्टसाठी या पदयात्रेचा सगळ्यात मोठा हे की जो काही आपला बॅक पॉवर आहे त्या बॅक पॉवरच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी चालत असतात. आणि जो दान आपल्याला दिला जातो त्या दानातून हा पालखी सोहळा पुढे चालतो. त्याच्यानंतर त्या सगळ्या पदयात्रेला जो लागणाऱ्या सगळ्या टी शर्ट पासून त्याच्या अन्नदानापासून जे आम्हाला त्या गोष्टी हे करतात तो सगळ्यात मोठा आमच्यासाठी एक हे असतं की जो सोहळा आम्ही आयोजित करतो त्याच्यामुळे सगळ्यात मोठा त्यांचा मोठा दानाचा जो सपोर्ट असतो तो सगळ्यात मोठा असतो. आता माझ्या याच्यानंतर साई पदयात्रेनंतर हा दुसरा सोहळा आहे की जो मी माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मी जे 2 स्थान देतो त्याच्यात सगळ्यात मोठा हे 2 स्थान असतात, साई पदयात्रा आणि एकविराची पदयात्रा. या दोन गोष्टीमुळे एक माझ्या स्वतःच्या लाईफ मध्ये ज्या काही वेगळापणा आला तो मला खूप हे आहे. मी आज या 2 गोष्टींचा सहभागी होतो आणि पुढे प्रवासाला ज्या काही अडचणी येतात त्या गोष्टींसाठी स्वतःहून आपल्याला सगळ्या गोष्टी पदयात्रांचा सपोर्ट असतो. पैर पडले पैर दरवर्षाचं वैशिष्ट्य एक अलगच असतो. तुकाराम पाटील व त्यांचे सहकारी हे एकविरा मातेच्या पालखीचं जे आयोजन नियोजन करतात ते चांगल्या पद्धतीत असते आणि दरवर्षी माझ्या घरी पालखी येत असते. मी माझ्या पद्धतीने जे असते श्रमदान दंड भाव ते करतो आणि या पालखीला माझ्या घराकडनं या पालखीला शुभेच्छा. आणि ही पालखी दरवर्षी वाढतच असते. तर यंदा मी बघितलं तर गेल्या वर्षापासून अजून लोक तिथे वाढली. याचा अर्थ हे मंडळ आहे जो एकविरा ही सारंगाव मित्र मंडळ आहे यामध्ये काहीतरी बदल घडतो म्हणूनच ही पालखी जोरात असते. आणि ह्या वर्षी तर मी भरघोस लोकांना इथे बघितला आणि मला आनंद वाटला. आणि या वर्षी पुढच्या वर्षी याच्या डबल मी काही करू शकतो. तर एवढा मी सुरईची साईबाबाची पालखी माझ्या घरी येते त्या लोकांना पण मी असं सांगतो. आणि पुढच्या वर्षी जसं आपल्या पद्धतीत होते त्या पद्धतीत मी पुढे 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 नेण्याचा प्रयत्न करतो. आणि अशीच पालखी त्यांची दरवर्षी जावो हीच एकविरा चरणी प्रार्थना.